हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री टेक टाइममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आहे। तर आजचा जो दिवस आहे त्याची दुपार झालेली आहे आणि आता दुपारच्या 2:30 वाजलेत। तर म्हटलं आपण आहे आज आपल्याकडे वेळ तर काहीतरी करूयात आणि भरपूर दिवसापासून ना मला बनवायचा होता तो म्हणजे चिवडा। तर माझ्याकडे भरपूर दिवस झाले मुरमुऱ्याचं पॅकेट आणि ते मका पोहे जे असतात त्याचं पॅकेट पडलेलं। तर ते मुरमुरे म्हणजे चुरमुऱ्या कुणाकुणाला माहिती नसेल, म्हणजे कोणी कोणी त्याला चुरमुरे म्हणतं, कोणी कोणी मुरमुरे म्हणतं। तर मला असं वाटतं चुरमुरे जे आहे तो शब्द शक्यतो पुण्यामध्ये वापरला जात असेल, कारण इकडे सगळे चुरमुरे असंच म्हणतात आणि मुरमुरे जे आहे ते आमच्या गावाकडे म्हणतात। तर त्याचं पॅकेट आहे माझ्याकडे भरपूर दिवसापासून आणि मला ते बनवायचं ना, तर मी असं म्हणते, मला जेव्हा आठवतं तेव्हा असं वाटतं हां आपण आज बनवूयात किंवा मग आपण उद्या बनवूयात, पण ते माझ्याकडनं काय होतच नाहीये। मग म्हटलं आज आहे, आज पूर्ण काम सुद्धा आवरलेलं लवकर आणि परत दुसरी गोष्ट माझा थोडासा आराम सुद्धा झाला, व्हिडिओचं थोडंसं काम होतं ते सुद्धा करून झालंय, मग मी फ्रीच होते। मग म्हटलं चला आज आहे आपल्याकडे वेळ तर मग आपण बनवून घेऊयात। तर मग मी आता बनवतीये, म्हणजे आता बनवायला लागायचं आहे आणि ना त्यासाठी मी कढीपत्ता सुद्धा आणून ठेवलेला आणि चिवड्यामध्ये कढीपत्ता नसेल ना तर तो चिवडा वाटतच नाही खरं तर। मग मी ना एक 3-4 दिवस झाले कढीपत्ता आणून ठेवलेला, पण तो असं म्हणजे असं झालं तो कढीपत्ता माझ्याकडनं बाहेरच राहिला आणि तो जर असं सुकलाय, पण काही हरकत नाही, आता तो कढीपत्ता टाकूनच मला चिवडा बनवायला लागेल। तर बाकी सर्व तर आहे माझ्याकडे आणि शेव टाकायची होती मला खरं तर, पण ना असं झालंय की आता मला नको वाटतंय, कारण एवढे गरम होत आहे आणि ते तेलकट वास पूर्ण म्हणजे सगळंच तळून घ्यायला लागेल आणि शेव बनवायला खूप जास्त वेळ लागतो। म्हटलं पण बिना शेवचाच आपण चिवडा बनवूयात, जर मनात आलंच तर मग उद्या परवा असं करून शेव बनवेल आणि मग तेव्हा त्यामध्ये टाकेल। तर 2 दिवस आपल्या चॅनलवरती कुठलाच व्हिडिओ आलेला नाहीये खरं तर, गॅप पडला, रिझन काहीच नव्हतं, पण असाच व्हिडिओ नाही टाकला मी। तर म्हटलं चला मग आता आपल्याला व्हिडिओ पण पोस्ट करायला लागेल, म्हटलं आपण चिवडा बनवतोच आहे त्यानिमित्तानं ब्लॉग सुद्धा होईल आणि ब्लॉगच्या निमित्तानं चिवडा सुद्धा होईल, तसं एकात एक दोन्ही कामं होतील। म्हटलं चला, पाणी आलंय आमचं, चला असो पाण्याचा आवाज इग्नोर करा। तर चला मग आता मी बनवायला घेते, आरामशीर मला 1 तास लागून जाईल, कारण पूर्ण तळण ते मिक्स करायला वेळ लागतो, ते मिक्स वगैरे सगळं करणं त्यामध्ये 1 तास होऊन जाईल, नंतर मला बाहेर सुद्धा जायचं आहे। तर चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर सुद्धा करा। तर चला मग आता स्टार्ट करूया आपण चिवडा बनवायला। तर इथे छान मी अशी सुरुवात केलेली आहे आणि जे मुरमुऱ्याचे पॅकेट होतं ते सुद्धा काढून घेतलंय, म्हणजे एक पूर्ण फुल पॅकेट होतं ज्याला म्हणजे पॅकच होतं आणि अजून एक दुसरं होतं पॅकेट, तर ते फोडलेलं होतं। तर मी नाही ते थोडेसे मुरमुरे टेस्ट करून बघितले, म्हटलं त्या मुरमुऱ्यांना असा थोडासा कन्हट वगैरे वास येतोय का ते बघत होते मी, कारण भरपूर दिवसापासून असे मुरमुरे ठेवलेले घरामध्ये, तर मग ते मला असं वाटलं की ते खराब झालेत की काय, आणि खूप दिवस झाले ना मुहूर्तच लागत नव्हता खरं तर। मग काय मुरमुरे टेस्ट करून बघितलं आणि छान वाटलं, म्हणजे बिलकुल त्याची टेस्ट अशी खराब वगैरे लागली नाही। तर इथे हे एक पॅकेट होतं, तर मला यामध्ये ना जरा थोडंसं आपला पोह्यांमध्ये वगैरे असतो ना त्या टाईपमध्ये थोडासा भुगा दिसत होता खाली, तर म्हटलं याला आपण चाळून घेऊयात। आणि जे पहिलं पॅकेट मी टाकलं ते व्यवस्थित होतं, त्याला बिलकुल असं काही खाली नव्हतं पीठ वगैरे असं त्या टाईपमध्ये झालेलं, तर ते मी तसंच टाकलं। आणि हे दुसरं जे पॅकेट होतं तर ह्याला चाळून छान असं स्वच्छ करून मी त्या डब्यामध्ये टाकून घेते। तर कुणी चिवडा बनवताना जे मुरमुरे असतात ना ते हे करून घेतात, भाजून घेतात तेलामध्ये थोडेसे किंवा मग तसेच कढईमध्ये भाजून घेतात, पण मी काही भाजून घेत नाही। आणि म्हणजे मी जे मुरमुरे आणलेत या मुरमुऱ्यांचा चिवडा आम्हा दोघांना पण आवडतो, ते जे दुसरे एकदम चपट्या साईजचे मुरमुरे असतात ना त्याचा चिवडा आम्हाला अजिबात आवडत नाही, तो चिवडा बिलकुलच छान लागत नाही खरं तर, आणि कुणाकुणाला आवडतो पण आम्हाला नाही आवडत, तर मग मी हेच मुरमुरे आणत असते नेहमी। त्यानंतर मका पोहे होते, तर मका पोहे जवळजवळ हे पावशेरिक असतील, मला अंदाजे नाही सांगता येणार। तर यालाही थोडंसं चाळून घेतलं, म्हटलं यामध्ये किडे वगैरे होतात, तर किडे वगैरे काही नव्हते पण मी चाळून घेतलं, म्हटलं आपण खात्री करून घेऊयात एकदा, पूर्ण खराब नसायला
पाहिजे ना, म्हटलं खराब असेल तर तसेच टाकला जायचे. त्यामुळे व्यवस्थित असं चाळून घेतलं. आणि आता इथे मिरची कट करून घेते. आपण तिखट तर टाकतोच, समजा लाल मिरची पावडर चिवड्यामध्ये, पण मिरची पण टाकली ना तर खूप छान टेस्ट येते. म्हणजे माझी मम्मी असा चिवडा बनवते. तर माझी मम्मी शेव वगैरे खूप काही बनवते. मी काही शेव वगैरे बनवणार नाहीये खरं तर, कारण शेव बनवायचं म्हटलं ना त्याला खूप वेळ लागतो. आणि परत दुसरी गोष्ट, मी आधी कधीच शेव बनवलेली नाहीये, तर मला जमेल नाही जमेल तो प्रश्न तर समजा पुढचा राहिला. जमली पण असती जर मी बनवली असती तर, पण ते एवढं गरम होतंय आणि एवढ्या गरमीमध्ये पूर्ण ते म्हणजे एवढ्या वेळ तळत बसायचं वगैरे ते नसतं झालं, कारण खूप जास्त गरम होत होतं आणि ते तेलकट वासाने पण खूप जास्त कसं तरी होतं. मग म्हटलं चला बिना शेवचा पण चिवडा आपला होऊ शकतो. तर मी कधी पण चिवडा बनवायचं झालं ना तर बिना शेवचा चिवडा बनवते, किंवा मग कधीतरी बाहेरून शेव आणते आणि मग ती शेव टाकते चिवड्यामध्ये, मिक्स करून घेते. आणि असं काही करत असले ना की नेहमी माझ्यासोबत असंच होतं की तेलाचं जे पॅकेट आहे ना ते मला फोडावंच लागतं, कारण तेल संपलेलं असतं ऑलरेडी, किंवा मग थोडंसंच उरलेलं असतं जे की मला पुरणार नाही त्या रेसिपीसाठी, किंवा मग मी जे काही करते त्याच्यासाठी. कधी पण असंच होतं माझ्यासोबत. तर त्याचा खूप जास्त कंटाळा येतो, पण ते करावंच लागतं, आपल्याशिवाय कोण करणार ना. तर मग काय, मग एक छान असं पॅकेट फोडलं, कढईमध्ये त्यातलं अर्ध तेल कढईमध्ये टाकलं आणि अर्ध बॉटलमध्ये ओतलं. तर या बॉटलचं झाकण लावताना मला नेहमी परेशानीच होते, कारण ते झाकण लवकर लागतच नाही. ते म्हणतात ना आट्यावर आट्या बसतात, त्यासारखं होतं ते, बिलकुल लवकर लागत नाही ते झाकण. मग कसं बसं झाकण लावलं आणि गॅस चालू करून तेल तापत टाकायला ठेवलं, कारण मला अगोदर सर्व तळून घ्यायचं होतं, त्यानंतर मग तडका मारायचा होता चिवड्याला, म्हणजे फोडणी द्यायची होती त्या टाईपमध्ये. तर आता तेल पण छान असं गरम झालंय आणि सगळ्यात अगोदर ना मी इथे शेंगदाणे तळून घेते. तर मला अगोदर वाटलं की असं झाऱ्यात जर शेंगदाणे आपण ठेवून तळले तर छान होईल, म्हणजे जास्त परत काढताना परेशानी होणार नाही. पण ते असं झालं, तसे बसतच नव्हते ते व्यवस्थित, मग मी पूर्ण टाकून दिले आणि असे छान म्हणजे एकदाच सगळे टाकले शेंगदाणे, जेवढे मी घेतले तेवढे छान असं त्याला फ्राय होऊ दिलं. आणि थोडासा लालसर रंग आला की मी त्याला काढून घेत होते, पण इथे काढताना असा प्रॉब्लेम येऊ लागला की ते ना असे एकदम याच्यामध्ये निघतच नव्हते पहिल्या याच्यामध्ये. मला असे थोडे थोडे करून 2 ते 3 वेळा काढावे लागले, कारण ते झाऱ्यामध्येच येत नव्हते. म्हटलं काय होतंय काय माहिती. मग कसं बसं शेंगदाणे तळून घेतले. त्यानंतर ना मी आपले जे साधे पोहे वगैरे असतात ना, आपण जो दगडी पोहा किंवा मग आपण त्याला कागदी पोहा, तो सुद्धा मी चाळून वगैरे स्वच्छ करून ठेवला होता, कारण ते सुद्धा मला टाकायचे. तर इथे डाळवं होतं थोडंसं, मी मागेच आणलेलं हे डाळवं, तर भाजीसाठी वगैरे आणत असते. तर थोडंसं डाळवं सुद्धा मी तळून घेतलं, कारण डाळवं तर टाकायचंच होतं मला. डाळव्याने आपला चिवडा खूप छान लागतो. आणि डाळवं ना माझ्याकडे एवढंच होतं खरं तर, म्हणून मी आता एवढंच टाकलं. जर माझ्याकडे जास्त असलं असतं ना तर मी जास्त टाकलं असतं, कारण चिवडा भरपूर होणार होता आणि तेवढ्या चिवड्यामध्ये ना हे डाळवं कमी पडत, म्हणजे कमी होते असं वाटत होतं मला. पण म्हटलं चला असो, काम भागवण्यापुरतं आहे ना, मग ठीक आहे. तर मग आता जो मी म्हणजे इथं दगडी पोहा यूज करते, तर दगडी पोहा मी मस्त असं फ्राय करून घेतला. तर पोहे मी इथे जास्त प्रमाणात वापरणार आहे, कारण पोह्यांची पण टेस्ट खूप छान लागते चिवड्यामध्ये. किंवा मग आपण जेव्हा बघा फक्त पोह्यांचा चिवडा बनवतो तो किती छान लागतो, मग त्यातलीच थोडीशी टेस्ट आपल्याला या चिवड्यामध्ये सुद्धा मिळते. त्याच्यामुळे मग पोहे इथे मी छान असे फ्राय करून घेते. आणि गॅस खरं तर फुल ठेवलेला, कारण पोहे लगेच वरती येऊ लागले आणि छान असं तेल सुद्धा गरम होत होतं. मग तळायला मला जास्त काही वेळ लागला नाही आणि चिवडा करायला पण मला वेळ नाही लागला. खरं तर एक अर्ध्या तासामध्ये माझा चिवडा जिकडे तिकडे पूर्ण होऊन गेला होता, जास्त वेळ नाही लागला. आणि मी दुपारच्या वेळी बनवल्यामुळं ना जरा गरम होत होतं, पण काही हरकत नाही. पण नंतर ना मग मका पोहे तळायला घेतले आणि मका पोहे तळताना ना तर म्हणजे एवढं तेल गरम लागतं की ते तेल कधी कधी अंगावर उडलं ना तो खूप जास्त भाजतं. कारण आपण एकदम नॉर्मल तेल ठेवलं की त्यामध्ये मका पोहे व्यवस्थित तळत नाही, त्याला फुल असं तापलेलं तेल हवं आहे. आणि ते म्हणजे जेव्हा मी मका पोहे म्हणजे आपले साधे पोहे तळून घेतले ना, त्यावेळेस मला असं म्हणजे वेगळंच वाटलं तेलाचं. यावेळेस कसं काय की पूर्ण कलरच चेंज झालेला. म्हटलं असं तेल कसं काय झालं, तर म्हटलं ते कसं पाण्यासारखं दिसत होतं. पण असं वाटलं मला की ठीक आहे, हां ते झालं असेल. आणि इथे ना एवढं गरम होऊ लागलं होतं की मला म्हणजे असं वाटत होतं की आता काय करून काय नाही. तर तसंच कसं बसं आता सगळं तळून तर झालं होतं, फक्त राहिलं होतं ते म्हणजे आता मला फोडणी द्यायची होती. आणि इथे ना माझ्याकडे कढई होती जी की मी आता वापरत नाही. स्टीलची कढई घेतल्यापासून ही कढई मी जास्त वापरत नाही. कधीतरी जसं वाटलं की आता आपल्याला या कढईमध्येच करावं लागणार आहे तेव्हा मी ते घेते.
तर मग ती कढई घेतली आणि जे स्टीलच्या कढईमध्ये मी तेल ठेवलेलं होतं, म्हणजे जे तळून घेतलं होतं तेच तेल मी इथे टाकून घेतलं 2 ते 3 चमचे आणि तेल थंड व्हायला ठेवलं. त्याच्यावरती झाकण नाही ठेवलं. गरम गरम तेलावरती तर आपण असंही झाकण ठेवतच नाही. म्हटलं ते थोडंसं थंड होईल, नंतर काढून घेता येईल कशामध्ये तरी. तर हे ते कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकले, जास्त प्रमाणात जिरे नाही घातले मी, ते थोडेसे जिरे टाकले. जिऱ्याला छान असं मस्त फ्राय होऊ दिलं. त्यानंतर मिरची जी कट केली होती ती मिरची टाकली आणि ही मिरची ना अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आणि पुन्हा व्यवस्थित अशी कट केलेली. तर इथं ना मिरची थोडीशी माझ्याकडनं खरपूस अशी तळल्या गेली, म्हणजे थोडीशी जळायला टाईप झाली, पण काहीच हरकत नाही, तिची काय आपल्याला टेस्ट एवढी उतरणार नाही आहे त्याच्यामध्ये. नंतर मिरची काढून मुरमुऱ्यामध्ये मिक्स केली. कढीपत्ता होता, थोडासा कढीपत्ता घातला, कढीपत्त्याशिवाय तर आपला चिवडा होतच नाही. आणि नंतर थोडासा चाट मसाला, हळद आणि लाल मिरची पावडर असं टाकून तेलामध्ये 2 मिनिटं फ्राय करू दिलं. गॅस बंद केला होता इथे, कारण मसाले जळाले असते म्हणून. आणि आता इथे थोडेसे मुरमुरे कढईत घेऊन पूर्ण पुसून घेऊन चिवड्यामध्ये मिक्स केलं खरं तर हे. आणि इथे ना माझ्याकडनं कढईत 2 वेळा सटकली हातामधून पकडीने. तर एवढा राग आला होता ना, असं वाटलं होतं की मी काही करायला गेले आणि हे असं का होतं म्हणून. मग नंतर म्हटलं चला. मग नंतर सर्व मसाला मिक्स केला आणि इथे ना चिवडा मसाला मी काही टाकत नाही चिवड्यामध्ये. मला ते चिवडा मसाल्याची टेस्टच आवडत नाही खरं तर. त्यामुळे मग मी कधीच चिवडा मसाला आजपर्यंत वापरला नाही कुठल्या चिवड्यामध्ये. तर इथे ना मिक्स होत नव्हतं डब्यामध्ये. तर मी असं आपण जे पीठ भिजवायची पद्धत असते त्यामध्ये थोडंसं काढून घेतलं, पण त्यामध्ये सुद्धा ओतताना माझ्याकडनं थोडेसे मुरमुरे बाहेर सांडले. तर ते सांडलोण तर होतच असते कधीतरी, त्यात काय एवढा विषयच नाही आहे. तर मग इथे मस्तपैकी आता मिक्स करायला घेतले. थोडंसं झाऱ्यानेच मिक्स करून घेतलं अगोदर, कारण ते थोडंसं गरमच होतं. त्यामुळे मग झाऱ्याने मिक्स केलं आणि नंतर मला असं वाटलं की झाऱ्याने आता व्यवस्थित मिक्स होत नाही आहे, तर मग हाताने थोडंसं व्यवस्थित मिक्स करायला घेतलं. हाताने जेवढं व्यवस्थित मिक्स होतं तेवढं तर चमच्याने किंवा झाऱ्याने वगैरे मिक्स होत नाही. तर मग हाताने व्यवस्थित मिक्स केलं आणि जे परातीमध्ये होते मुरमुरे राहिलेले ते सुद्धा थोडे थोडे करून डब्यामध्ये टाकले आणि डब्यामध्ये सुद्धा मिक्स केलं. तर छान म्हणजे असं व्यवस्थित मिक्स झालं होतं हाताने. आणि नंतर मीठ वगैरे असं सगळं टाकलं होतं चिवड्यामध्येच, मी अगोदरच टाकलेलं मीठ. फक्त कढईमध्ये तिखट वगैरे टाकून हे टाकलं. आणि चाट मसाला मी यामुळे टाकला की चिवड्याला ना थोडीशी आंबट अशी टेस्टी मिळते आणि चाट मसाल्याने खूप भारी होतो आपला चिवडा. जर तुम्ही चिवडा मसाला वापरत असाल ना तर चाट मसाला नकाच टाकू. तर बघू शकता इथे किती राडा झाला आणि आता चिवडासुद्धा मिक्स करून झाला आहे. म्हणजे चिवड्याची ऑलमोस्ट प्रोसेस आपली, ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा पूर्णच प्रोसेस आपली जी आहे ती संपलेली आहे. तर आता इथे गॅस वगैरे सर्व साफ करून घेते. जेव्हाची तेव्हा साफ केला ना, नंतर मग ताण पडत नाही डोक्यावरती आणि नंतर स्वयंपाकाच्या वेळेला कंटाळ येत नाही. तर मग लगेच असं क्लीन करून घेते पूर्ण. आणि जे पोहे मुरमुरे जे सांडलेत माझ्याकडनं थोडेसे, तर ते भरून घेते पहिले तर, कारण ते खूप जास्त प्रमाणात सांडले होते आणि गॅसच्या खालून पण गेले होते. कारण मला वाटलं की गॅसच्या खाली नसतील गेले, पण जेव्हा मी गॅस असं उचलून खाली बघितलं तर गॅसच्या तिथे पण जमा झाले होते थोडेफार मुरमुरे. तर मग नंतर म्हटलं आता ते सुद्धा क्लीन करून घेऊयात, नाहीतर मला गॅसच्या म्हणजे गॅस उचलून वगैरे क्लीन करायची गरज नसती पडली. पण ते थोड्याशा मुरमुऱ्यामुळे तसं झालं. थोडासा कढीपत्ता उरला होता जो की सुकला होता, तर तो सुद्धा टाकून दिलाय. आणि आता इथे मस्त असं कट्टा जो आहे तो क्लीन करून घेते. आणि नंतर मग थोडीशी भांडी पडली. आता तर असं काही करायचं म्हटलं की भांडी पडणार म्हणजे पडणारच असते. आणि ती भांडी घासायचं म्हटलं ना तर मला खूप जास्त कंटाळा येतो, पण घासायला तर लागतेच. असं होतं ना, आपलं प्रत्येक जणीला असं होतंच की घरकामामध्ये ना कुठलं तरी एक काम असं असतं की जे काम करायला नकोच वाटतं कधीतरी. मला भांड्यांच्या बाबतीत आहे तसं. तर मग काय ते सगळं क्लीन करून घेतलं कट्टा. त्यानंतर तेलसुद्धा थंड झालं होतं, तर तेलाच्या प्रकारे मी गाळून घेते. ही जी चाळणी आहे ती मी तेल गाळण्यासाठीच ठेवलेली. जेव्हा काही तळण वगैरे होतं त्यानंतर तेल गाळण्यासाठीच मी ही चाळणी ठेवलेली. आणि ते तेल थंड झालं त्यामुळे मग डब्यामध्ये काढून घेतलं आणि डब्याला मस्त झाकण वगैरे ठेवलं, म्हणजे लावून ठेवलं की ते व्यवस्थित राहतं, सांडत नाही. लगेच भांडी घासायला घेतली. भांडी जास्त नव्हती, थोडीशीच होती, जेवढी चिवड्याला लागणार होती तेवढीच भांडी होती. तर तेवढी व्यवस्थित अशी लगेच घासून क्लीन वगैरे करून घेतली. त्यानंतर मग बेसिन एरिया जो आहे आपला सिंक एरिया तो सुद्धा क्लीन केला.
आणि म्हणजे सकाळीच पूर्ण क्लीन केलेलं स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं, पण आता थोडंसं झालंच होतं खराब, तर मग तेही क्लीन करून घेतलं. आणि ही कढई म्हणाल ना, ही जी जुनी कढई आहे माझी ॲल्युमिनियमची, ती घासायची म्हटलं ना, एक तर माझा एक हात खूप जास्त दुखतो शोल्डरमध्ये आणि उजवा हात, आणि मला ते घासायचं म्हटलं ना, मला नाही तर नाहीच जमत. आणि मला डाव्या हाताने शक्यतो काम नाही जमत. उजव्या हाताने ते घासायचं म्हटलं माझा अजून हाताला त्रास होत होता, मग मी ते घासण्याच्या फंद्यातच नाही पडत. तर इथे माठाचा कपडा जो होता तो सुद्धा सुकलेला, तर त्यावरती पाणी टाकून ठेवलं. मस्त लागतं माठातलं थंडगार पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला, त्यासाठी कपडा लावला म्हणजे अजून जास्त थंड होईल. तर इथं तहान लागली होती एवढं सर्व काम केल्यानंतर ना, मग छान असं थंड थंड पाणी पिलं आणि जरा सुकून मिळाला की चला आपलं एवढ्या दिवसाचं पेंडिंग काम होतं जे चिवडा बनवायचं ते सुद्धा झालंय, सर्व क्लिनिंग सुद्धा झाली आहे. आणि इथे आता चिवडा टेस्ट करून बघतीये. इतक्या वेळ मी टेस्ट तर नव्हताच केला, टेस्ट करून बघितलं तर खरंच चिवडा खूप छान झाला होता. तिखट मीठ एकदम बरोबर झालं होतं, ना कमी झालं होतं ना जास्त झालं होतं. तर चिवडा खरंच खूप छान झाला होता. मग त्यामध्ये ना असं म्हणजे मला खोबरं टाकायचं होतं खरं तर, पण खोबरं मी विसरली टाकायचं, मग म्हटल्यानंतर ना टाकून देईल. तर आता इथे एक छोटीशी वाटी ठेवतीये चिवड्यामध्ये, म्हणजे नंतर कधी काही चिवडा वगैरे घ्यायचा असेल तर हात वगैरे भरवायची गरज नाही, लगेच वाटीनं घेता येईल. आणि डब्याला थोडेसे हातसुद्धा लागलेले होते, तर ते सुद्धा पुसून घेते व्यवस्थित कपड्याने, ओल्या कपड्याने क्लीन करून घेते डब्बा, म्हणजे तो पण जरा व्यवस्थित स्वच्छ दिसेल. आणि त्यामध्ये वाटी टाकतीये. तर या साईडची मी वाटी टाकली आणि झाकण लावून मस्त डब्बा जिथल्या तिथे ठेवून देते. जेव्हा केव्हा चिवडा खायचा असेल तेव्हा तिथून तो काढायचा, मस्तपैकी चिवडा खायचा.